तुमच्याकडे पण असंच होतंय ना? मला माहीत होतं हे प्रत्येक घरात होणारा प्रॉब्लेम आहे खरं तर. हॉटेलमध्ये तर हॉटेलसारखं खातोच, पण घरातलं पण जेवण हॉटेलसारखं पाहिजे. काय करायचं बरं रोज? खूप कंटाळा येतो कधी-कधी. आज म्हटलं चला आपण घरातलं जेवण करू, थोडंसं हॉटेलचा टच देऊया आणि मुलांना आवडतं का बघू, घरातल्यांना आवडतं का बघूया. म्हणून छान एका हिरव्या वाटणातलं हे चिकन केलं आणि इतकं सुंदर झालं सांगते. अगदी बेसिक साहित्य आहे. तर ह्यामध्ये हिरवं वाटण करण्यासाठी ना, एक मूठभर पुदिना घेतला आहे, एक मूठभर कोथिंबीर घेतली आहे. कांदा मात्र 5-6 कांदे घ्यायचे आहेत. कांद्याचा वापर थोडा आपण यामध्ये जास्ती करणार आहोत. आलं एक अर्धा इंच आलं घेतलं आहे. 15 एक लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हिरव्या मिरच्या आहेत 2-3 ज्या काही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकन जे मी रात्री मॅग्नेट करून ठेवलं होतं. त्यामध्ये हळद, मीठ, थोडासा चिकन मसाला, दही आणि लिंबू असं सगळं मीठ वगैरे लावून मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि इतकं छान ते मुरलं केलं आहे. आणि आता काही टेन्शन नाही, पटकन आपण याची फोडणी तयार करून घ्यायची आहे. पण त्याआधी मसाला करून घेऊया का? चला, एक छोटा मिक्सरचा जार घेतला आहे. त्यामध्ये हे लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या असं सगळं छान एक हिरवं वाटण तयार करायचं. नॉर्मली घरात करताना आपण हे चिकन मटनच्या वाटणामध्ये खोबऱ्याचा वापर करतो किंवा तेल वगैरे वापरतो, पण ह्या वाटणामध्ये आपण असं काहीच नाही वापरायचं. हे नॉर्मल जे मी तुम्हाला दाखवते तेवढेच इन्ग्रेडियंट्स वापरायचे आणि अगदी हॉटेलसारखं हे चिकन तयार होतं. बघा, मी छान मिक्सरला वाटून घेतलं आहे, अगदी हिरवंगार दिसतं आहे. आता आपल्या किचनमध्ये एकतरी असं भांडं असतं ज्याच्यावर आपला थोडंसं जास्तीचा जीव असतो. तसंच हे भांडं आहे माझ्यासाठी खूप म्हणजे मला खूप आवडीचं भांडं आहे. ह्यामध्ये चिकन किंवा मटण आणि बिर्याणी ह्यासाठीच मी फक्त हे वापरते. आज म्हटलं योग आला, पटकन आपण ही चिकनची रेसिपी ह्यामध्येच करूया. छान भांडं गरम झालेला लगडी म्हणतात. आणि आता ह्यामध्ये थोडंसं तूप पण टाकूया तेलाबरोबर, म्हणजे थोडी अजून टेस्ट येईल. आणि व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. यामध्ये खडे मसाले पण आपण फार नाही वापरणार आहोत, कारण गरम मसाला एनिवे आपण त्यामध्ये थोडासा टाकलेला आहे पावडरवाला. चला, आता ह्यामध्ये तेजपत्ता टाकूया. छान 2 मिनटं फक्त तेलावर परतायचा. नंतर एनिवे आपल्या चिकनमध्ये त्याचा फ्लेवर उतरणार आहेच. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नंतर ही पानं काढून टाकू शकता. चला, आता छान हे परतलं गेलं आहे. आता ह्यावर हा भरपूर कांदा आपल्याला घालायचा आहे आणि या कांदा घालताना थोडंसं मीठ टाका आणि ह्या कांद्याची कुकिंग प्रोसेस आहे ती पटकन होईल आणि आपल्याला हा कांदा व्यवस्थित भाजायचा आहे. आता ह्या चिकनचे जे काय मेन इन्ग्रेडियंट्स आहे किंवा मेन जो काय फ्लेवर आहे तो ह्या कांद्यामुळे येणार आहे. खूप जास्तीचा कांदा, पण तितक्याच व्यवस्थित भाजला गेला की त्याला एक छान रेस्टॉरंटचा फ्लेवर येतो किंवा टेस्ट येते. तर हा कांदा अजिबात गडबड न करता अगदी ब्राऊन किंवा कॅरमलाइज होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागू शकतो, पण त्यावर हवं तर झाकण ठेवा आणि झाकण ठेवून तुम्ही हा कांदा व्यवस्थित भाजून घ्या. तुम्ही बघू शकता छान याचा कलर बदलत आला आहे. अगदी बरिस्ता वगैरे होतो त्याच्या तुलनेत हा कांदा आता भाजत आला आहे. आणि आता आपण काय करूया, ह्यामध्ये हे हिरवं जे वाटण आपण केलं होतं ते वाटण ह्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण तिखटाचा वापर मिरच्या टाकूनच केला आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तिखटाचा प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. चला, आता ह्यामध्ये आपण हे सगळं वाटण टाकूया आणि छान ह्याला तेल सुटेपर्यंत आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांद्याबरोबर हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अगदी गडबड न करता ही सगळी प्रोसेस आता करायची आहे. आपलं चिकन मॅग्नेट केलेलं असल्यामुळे चिकन शिजायला फार वेळ लागणार नाही आहे, पण खरी मज्जा किंवा खरी गंमत ह्या रेसिपीची ती म्हणजे मसाला भाजायची. आता हा मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे. ह्यामध्ये ही धनेजिरे पूड आहे, साधारण मोठे 2 चमचे धनेजिरे पूड टाकले मी. ह्यानी होतं काय, फ्लेवर पण छान येतो आणि आपल्या ग्रेव्हीला एक थिकनेस पण येतो. चला, 1-2 मिनटं तेलावर परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. मॅग्नेशनच्या वेळेस पण मी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे मिठाचा पण अंदाज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. ह्यामध्ये मोठे 2 चमचे चिकन मसाला टाकला आहे मी. आता हे थोडंसं लागायला लागले, तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकूया, म्हणजे होईल काय याचा फ्लेवर पण बिघडणार नाही आणि हा जो काही मसाला खाली लागतो तो तसा लागणार नाही. त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी ह्यामध्ये टाकले. तुम्ही थंड पाणी पण टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता याला छान अशा ग्रेव्हीचं एक स्ट्रक्चर येतं मस्त, मी तुम्हाला दाखवते. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सीमध्ये हा कुक होईल. आता हे सगळं मिक्स करून घेते मी. तुम्ही बघू शकता छान ह्याला आता तेल सुटत आलं आहे आणि ह्या स्टेजला गॅस थोडासा कमी करायचा, कारण फास्ट गॅसवर मसाला करपू शकतो. त्यामुळे थोडा गॅस कमी केला आहे आणि आता एक 2-3 मिनटं आपण अजून ह्याला परतवून घेऊया. ह्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ह्याच प्रकारे हे जेवण केलं जातं की जितका मसाला छान तुम्ही भाजणार तेवढा त्याला फ्लेवर छान येतो आणि मग त्याची टेस्ट छान लागते. चला, आता हा छान मसाला आपला भाजला गेला आहे, तुम्हाला मी दाखवलं. आता ह्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊया. पाणी टाकायची गडबड नाही करायची. चिकन आणि मसाला एकजीव झाला पाहिजे, त्यामध्ये छान हे मसाले
चिकनला त्या मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग धरलं की अजून ह्यातला फ्लेवर जे चिकनमध्ये छान मुरला जातो आणि मग त्याची टेस्ट अजून छान लागते. म्हणजे तुम्ही जर ग्रेव्ही नसेल करत किंवा सुक्कं जर तुम्हाला चिकन करायचं असेल तरी ह्या स्टेजला तुम्ही पाणी न घालता फक्त वाफेवरही चिकन शिजवलं तरीसुद्धा खूप सुंदर होतं. पण आपल्याला याची ग्रेव्ही करायची आहे, त्यामुळे आता ह्यावर मी 2-3 मिनटं परत एकदा झाकण ठेवणार आहे, पण पाणी यामध्ये ॲड करणार आहे. तर हे थोडी वाफ काढू द्यायची. छान यामध्ये मुरतं चिकन. तुम्ही बघू शकता काय सुंदर वास येतो म्हणून सांगू. आणि छान तेल पण ह्याला सुटलं आहे. आता ह्या स्टेजला आपण पाण्याचा वापर करू शकतो. जर तुम्हाला किती कन्सिस्टन्सीमध्ये ही ग्रेव्ही हवी आहे, तुम्ही किती लोकांसाठी करताय त्या हिशोबाने हे सगळं होऊ शकतं. तर ह्या स्टेजला अजून थोडं शिजवलं तर तुम्ही हे सुक्कं चिकन पण करू शकता. चला यामध्ये थोडंसं जी ग्रेव्ही राहिली होती म्हणजे दही टाकलेलं आपण मॅग्नेट केलेली जी ग्रेव्ही होती ती थोडीशी मी त्यामध्ये टाकली आणि आता ह्यामध्ये गरम पाण्याचा मी वापर करणार आहे आणि छान हे 1-2-3 उकळीमध्ये आपलं चिकन तयार होतं. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया, त्याला छान उकळी काढून घेऊया. आता यासाठी पण मी काय केलं आहे, गडबड न करता थोडा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवला. 1-2-3 मिनटं हे छान हलवून घेतलं आणि ह्यावर मी झाकण ठेवलं. झाकण ठेवून एक 5-10 मिनटं छान हे चिकन शिजू दिलं. ऑलरेडी हे चिकन शिजायला वेळ नाही लागत, तरी पण आपल्याला थोडंसं वाफ काढली की त्याला एक छान फ्लेवर येतात. चिकनचे पीस आतपर्यंत छान मुरले जातात आणि त्याला छान फ्लेवर येतो. 5-1 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर असा कट आला आहे आणि आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलं गेलं आहे. तुम्हाला दाखवते. आपल्याला ग्रेव्ही ज्या प्रकारे हवी होती, जेवढी थिक हवी होती तेवढी आता आपल्याला पुरेशी आहे. यापेक्षा जास्त पण तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करून ती थोडीशी पातळ किंवा घट्ट आटवून करू शकता. चला आता ह्यामध्ये ना कोथिंबीर आणि पुदिना त्याची पानं मी छान चिरून टाकलेत आणि आता ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे, जी हॉटेलचा ह्याला फ्लेवर देणार आहे, ती म्हणजे ह्याला आपण स्मोक द्यायचं. आता या स्मोकसाठी ट्रॅडिशनली विचार केला तर कोळशाचा स्मोक दिला जातो, पण आमच्याकडे काही कोळसा अवेलेबल नाही आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ह्या प्रकारे स्मोक दिला तरी खूप सुंदर लागतो. छान नारळाची करवंटी पूर्ण अशी जाळून घ्यायची आणि आता मी तुम्हाला दाखवते. चिकन आपलं छान शिजलं आहे, गॅस स्लोवर ठेवला आहे मी आणि आता ह्यामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवूया किंवा तुम्ही जर फोडणी पात्र असेल ते सुद्धा ह्यामध्ये ठेवलेत किंवा वाटी ठेवलीत आणि त्यावर हे जर स्मोक दिलात तरी हे छान होणार आहे. चला या प्लेटवर आपण जी करवंटी जाळून घेतली ती यावर ठेवायची आणि त्यावर छान तूप टाकायचं आणि ह्याला छान असा स्मोक द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी प्लेट यामध्ये ठेवली. आता ह्यामध्ये करवंटी ठेवते आणि तूप टाकते. आता हाताला भाजू शकतं, त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती थोडी काळजीपूर्वक करा. आता यामध्ये मी तूप टाकते आणि यावर झाकण ठेवते. 1-2 ते 3 मिनटं किंवा 5-1 मिनटं जरी तुम्ही ठेवलं तरी हे स्टीम छान लागते किंवा हा स्मोक सुंदर त्या आपल्या चिकनमध्ये पसरतो. आता ही जी प्रोसेस आहे ना ती अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर स्मोकी फ्लेवर नको असेल तर तुम्ही त्या स्टेजला सुद्धा चिकन सर्व करू शकता, पण ह्याचा थोडा स्मोकी फ्लेवर छान लागतो, त्यामुळे मी ह्याला स्मोक दिला आहे. चला आता ही प्लेट साईडला काढून ठेवूया आणि तुम्हाला मी दाखवते काय सुंदर हे चिकन होतं. इतका सुंदर याचा अरोमा पसरतो. ह्याच्याबरोबर नान, रोटी, चपाती, भाकरी, राईस कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता आणि पाहुणे आले ना तर तुम्ही ही डिश नक्की करून खायला घाला. त्यांना कळणारच नाही की तुम्ही हॉटेलमधून मागवलेत की घरी केलेत. चिकनसुद्धा अगदी उत्तम प्रकारे शिजलं जातं कारण ते मॅग्नेट व्यवस्थित झालेलं असतं आणि खूप सुंदर याची टेस्ट होते. बरं तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका हे चिकन झालं कसं, आणि शेअर तर नक्की करा आणि परत या चॅनलला व्हिजिट करा कारण अगदी कमी साहित्यात आणि मस्त रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मला सांगायला विसरू नका ही रेसिपी कशी झाली. परत भेटूया आपल्या चॅनलवर.